श्री स्वामी समर्थ बोधकथा रिकामा घडा। एकदा एक गृहस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आले। ते म्हणाले, महाराज, माझ्या मनात खूप चिंता, दुःख आणि तणाव आहे, शांती मिळतच नाही। स्वामी समर्थ महाराज शांतपणे हसले आणि त्यांना एक रिकामा मातीचा घडा दाखवला। महाराज म्हणाले, हा घडा रिकामा आहे, म्हणून यात जे टाकशील ते मावेल। पाणी टाकशील तर थंडावा, दूध टाकशील तर पोषण करेल, आणि जर घाण टाकशील तर दुर्गंधी येईल। मन देखील असंच असतं, जिथे जे विचार भरशील तसाच अनुभव तुला मिळेल। जर प्रेम, श्रद्धा आणि नामस्मरण भरलंस तर मन शांत होईल, पण जर चिंता आणि राग भरलास तर दुःख वाढतच जाईल। गृहस्थाने डोकं झुकवलं आणि समजून घेतलं की मन रिकामं ठेवून फक्त चांगले विचार भरायचे। या कथेतून शिकवण, मन म्हणजे रिकामा घडा आहे, त्यात काय भरतोय ते आपल्यावरच अवलंबून आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।